ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार, मी सौ स्नेहल देशपांडे. समस्त गीताप्रेमींना माझा नमस्कार. आज आपण 5वा अध्याय निरूपणाला घेतो आहोत. अध्यायाच्या सुरुवातीलाच अर्जुन म्हणतो की तुम्ही एकदा कर्माचा संन्यास करायला सांगता आहात आणि कर्मयोगाची प्रशंसाही करत आहात. मग माझ्यासाठी यातला नक्की कोणता मार्ग श्रेयस्कर आहे? 3ऱ्या अध्यायात सुरुवातीला अर्जुनाने प्रश्न विचारला होता, आठवत असेल, की कर्मापेक्षा जर आपण ज्ञान श्रेष्ठ समजता तर मला युद्धासारखं घोर कर्म तुम्ही का करायला सांगताय, असा तो प्रश्न होता. पण तो प्रश्न वेगळा होता. त्यावेळेला अर्जुनाला युद्ध करायचं नव्हतं आणि ते युद्धातनं निघून येण्यासाठी किंवा माघार घेण्यासाठी त्याला कृष्ण भगवंताची परवानगी हवी होती आणि त्यासाठी त्याला हे युद्धाचं कर्म हे घोर कर्म वाटत होतं. पण 3ऱ्या अध्यायात कर्मयोगाची प्रस्तावना झाली. 4थ्या अध्यायात यज्ञाच्या वेगवेगळ्या प्रकारांचं भगवंतांनी वर्णन केलं. आपली सगळी कर्मात आणि कर्मफळात आसक्ती न ठेवता करायची. ती कर्म ब्रह्मार्पण करून सगळा व्यवहार यज्ञरूप केला की कर्मयोगाने मोक्ष मिळतो असं भगवंतांनी सांगितलं होतं. भगवंत पुढे हेही म्हणाले होते की पूर्वीच्या मुमुक्षूंनी जशी सगळी कर्म केली तशीच तू सगळी कर्म कर. कर्म, अकर्म आणि विकर्माची गती गहन आहे, ती समजावून घे. शेवटी ज्ञान झाल्यावर सगळी कर्म ज्ञानाग्नीत भस्मसात होतात असंही भगवंतांनी सांगितलं आणि कर्म करूनही त्याचं अकर्म केलं की त्याचा लेप लागत नाही हेही सांगितलं. पण त्याच्याबरोबर ज्ञाना इतकं पवित्र काही नाही हे सांगितलं. तू ज्ञान कसं मिळवायचं ते तत्वज्ञानी पुरुषाकडे जाऊन त्यांना प्रणिपात करून, त्यांची सेवा करून, त्यांना शंका विचारून, प्रश्न विचारून समजून घे आणि शेवटी ज्ञानरूपी तलवारीने अज्ञानातून निर्माण झालेल्या संशयाचा नाश कर आणि युद्धाला उभं राहा असं सांगितलं. आणि त्यामुळे अर्जुनाच्या मनात गोंधळ झाला. प्रश्न निर्माण झाला की एकीकडे कर्मयोगाची म्हणजे निष्काम निरहंकारी कर्म करण्याविषयी सांगत असताना भगवंत ज्ञानयोगाचीही प्रशंसा करतायत. मग मी नक्की काय करू? माझ्यासाठी श्रेयस्कर नक्की कोणता मार्ग आहे? ज्ञानमार्ग आहे, सांख्यमार्ग आहे का कर्मयोगाचा मार्ग आहे? म्हणजे सगळ्या कर्माचा संन्यास करायचा, ती सोडूनच द्यायची का युद्ध करायचं? मला श्रेयस्कर ठरेल असं एकच काहीतरी सांगा अशी विनंती अर्जुन करतो आहे. आता भगवंत अर्जुनाला उत्तर देत आहेत, अरे अर्जुना, कर्माचा त्याग करण्यापेक्षा कर्मयोगाचं आचरण केव्हाही श्रेष्ठ आहे. पण याचा अर्थ असा नाही की मला संन्यास अपेक्षित नाही. बघा, संन्यास म्हणजे ज्ञान, शांती आणि समाधी. पण कर्मयोगाचं आचरण केल्याशिवाय संन्यासही मिळणं कठीण आहे असं भगवंताचं म्हणणं आहे. कारण कर्म हीच ज्ञानाची कसोटी आहे. व्यावहारिक ज्ञान असू दे किंवा आत्मज्ञान, त्याची कसोटी कर्म हीच असते. एखादा म्हणायला लागला, मला रोगाचं निदान करता येतं, मी औषधही देऊ शकतो, पण मी तसं करणार नाहीये बरं का. तर अशा ज्ञानाचा काय उपयोग? आणि या उलट एखादा म्हणाला, मला रोग वगैरे कळत नाही, निदानही करता येत नाही, पण औषध हवं असेल तर मी देतो, तर तेही व्यर्थच आहे. म्हणून कर्माशिवाय ज्ञान हे पांगळं आहे आणि ज्ञानाशिवाय कर्म हे आंधळं आहे. म्हणून भगवंत म्हणतात, ज्ञानमार्ग म्हणजे सांख्ययोगापेक्षा कर्मयोग आचरायला सोपा असल्यामुळे श्रेष्ठ आहे. एखादा माणूस आपले काम, क्रोध, इंद्रिय, मन असं सगळं न जिंकता संन्यास घेऊन हिमालयात जाऊन बसला आपला आणि म्हणायला लागला, मला शांती लाभली, तर ती खरी शांती असेल का? जरा समाजात मिसळला तर त्याच्यावर कामना उत्पन्न करणारे, राग आणणारे प्रसंग उद्भवणारच आहेत. मग शांती कुठली? एकनाथ महाराजांनी सर्वकर्मी समाधी असा उल्लेख केलाय. म्हणजे काय? हातून कर्म घडत असताना जी शांती भंग पावत नाही, जी समाधी भंग पावत नाही, ती खरी समाधी. काया वाचा मनाने कर्म घडत असताना भेदाभेद न पाळणं, सर्वांविषयी समभाव बाळगणं, असा कर्मयोग आचरणात आणल्याशिवाय ब्रह्मज्ञान होणारच नाही. म्हणून भगवंत म्हणतात, मला नित्य संन्यास हवा. अगदी गृहस्थाश्रमात राहून कर्मयोगाचं आचरण करतानाही संन्यास हवा. कारण संन्यास म्हणजे काय? तर घरदार सोडून, भगवी वस्त्र घालून, भस्म लावून, माळा घालून, भिक्षा मागून राहणं नव्हे. संन्यास म्हणजे बाह्यवेश संन्यासाचा करून सगळ्या कर्माचा, कर्तव्याचा त्याग करणं नव्हे, तर संन्यास ही वृत्ती असायला हवी. काम, क्रोध, हवं नको, सुख दुःख या द्वंद्वातून बाहेर पडून निर्द्वंद्व वृत्तीने राहणं म्हणजे संन्यास.
असा संन्यास नित्य हवा, म्हणजे नेहमी हवा. संन्यासात नित्य राहायचं आहे. तो विशिष्ट वयात केव्हा तरी घ्यायचा नाही, तो अटळ आहे. संन्यास घ्यायचा नसून संन्यासात राहायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी माझी ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तोची संन्यासी जाण निरंतर. निरंतर म्हणजे नित्य, नेहमी. माऊलींचं म्हणणं असं आहे की मी आणि माझं म्हणजे स्वार्थ अशी आठवण विसरून गृहस्थाश्रमात राहावं. आता एखादा खेळाचा संघ असेल तर त्या संघाचा जय किंवा पराजय होतो, कोणा एकाचा होत नाही. अशा ठिकाणी एकाची स्वतःची म्हणजे आठवण किंवा मी आणि माझं असं विसरून हे सगळं विसरून संघासाठी खेळायचं असतं. अगदी कुटुंब जरी घेतलं ना तरी पती आहे, पत्नी आहे, मुलं आहे, ज्येष्ठ आहेत घरातले, आपापलं ते सगळे स्वार्थ बघायला लागले तर ते कुटुंब असणार नाहीये. संन्यस्त वृत्तीशिवाय संघ, संघटना, राष्ट्रही उभं राहत नाही. तर मी आणि माझं असं पाहणारी माणसं राष्ट्राच्या अधःपाताला कारण होतात. आणि म्हणून संन्यास किंवा ज्ञान किंवा ज्ञानमार्ग हे जे आहेत त्यांची वेगवेगळी फळं मिळतात असं समजायचं कारण नाही. बालबुद्धीचे लोक मात्र ते वेगवेगळी फळं मिळतात असं मानतात. म्हणजे काय की दोन्ही मार्गाने मोक्षप्राप्ती होणारच आहे. कर्ममार्गाने जा तर ज्ञानमार्गाने जा, दोन्ही मार्गाने मोक्ष मिळतोच. पूर्वी संन्यास आश्रमाचा इतका बोलबाला झाला होता की संन्यासी होणं हे श्रेष्ठ मानलं जायचं. संन्यासाचा अधिकार फक्त काही वर्णांनाच होता, इतर वर्णांना आणि स्त्रियांना तो अधिकार नव्हता. आणि त्यामुळे मोक्ष संन्यासानेच मिळतो हे माहीत असल्यामुळे किंवा तशी कल्पना असल्यामुळे अनेक संप्रदाय निघाले. त्यात कोणालाही संन्यास घेता येत असे संन्यासाचे तांडेच्या तांडे भारतभर फिरत होते. आणि कर्म करणारी, शेती करणारी, कारखाने चालवणारी, राबणारी माणसं कमी प्रतीची ठरत होती. अशा संन्याशांचा देशाला काय उपयोग आहे? त्यांना पोसायचं कोणी? भगवंताला असा संन्यास अपेक्षित नाही, अजिबात अपेक्षित नाही. म्हणून कर्म करण्याचं आणि तेही कर्मयोग मार्गाने कर्म करायचं महत्त्व भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. असा उपदेश भगवंतांनी स्पष्ट केलेला आहे. भगवंत म्हणतात, ज्ञानमार्गाने जे फळ मिळतं तेच कर्मानेही मिळतं, किंवा ज्ञान आणि कर्म वेगळे नाहीतच. विनोबा भावे म्हणतात, फक्त ज्ञान, फक्त कर्म आणि फक्त भक्ती मला मान्य नाही. हे सगळं वेगवेगळं आहे हेही मला मान्य नाही. आधी कर्म करायचं, मग भक्ती करायची आणि मग ज्ञान मिळवायचं असा क्रमवादही मला मान्य नाही. थोडी भक्ती, थोडा कर्म, थोडं ज्ञान असा उपयुक्ततावादही मला मान्य नाही. मग मान्य काय आहे? मला ज्ञान म्हणजेच भक्ती म्हणजेच कर्म असं अद्वैतवाद मान्य आहे असं विनोबा भावे म्हणतात. कर्मयोगी आत्मसंयमी असतो. त्याचा त्याच्या इंद्रियांवर ताबा असतो. जो सर्वांमध्ये एका परमेश्वराला पाहतो तो कर्मयोगी. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. प्रत्येकात भगवंत बघायचा. असा कर्मयोगी कर्म करूनही त्या कर्माने लिप्त होत नाही. अशा तऱ्हेने पावित्र्य, संयम, इंद्रियांवर ताबा असणं, सर्व भूतात आत्मरूप पाहणं ही सगळी ज्ञानाची लक्षणं आहेत. आणि याच गुणांना संन्यास वृत्ती म्हणतात. म्हणून कर्मयोगी कर्म करत असला तरी अंतरंगात संन्यासी असतो. आता 7व्या श्लोकात कर्मयोगी इंद्रिय निग्रहापासून क्रमाक्रमाने आत्मप्राप्ती कशी करून घेतो हे भगवंत सांगतायत. आपल्या मनात आपली कर्म सगळी कशी आचरायची आहेत? तर सगळ्या इंद्रियांचा निग्रह करायचा आणि कर्म आचरायची. आपल्या मनाचं स्वरूप समजून घेण्यासाठी कर्माचा फार उपयोग होतो. दोष दिसले म्हणजे ते दूर करता येतात. आपलं कर्म बोलतं. तुम्ही रागीट आहात की स्वार्थी आहात की आणखी काही आहात ते कर्म प्रकट करतं. कर्म म्हणजे आपलं स्वरूप दाखवणारा आरसा आहे. आपले दोष कळलेच नाहीत तर प्रगती खुंटली, विकास संपला. कर्म करताना दोष दिसतील, ते दूर करण्यासाठी प्रयत्न करायचे. असे प्रयत्न सतत केले की अलिप्त कसं राहायचं, कामक्रोधातीत, लोभाच्या पलीकडे कसं पोचावं हे समजून येईल. आणि मग कर्म निर्मळ करण्याचा सारखा प्रयत्न केला म्हणजे पुढे कर्म निर्मळ आणि सहज होऊ लागतं. किल्ली नसली तर कुलूप फोडता फोडता हाताला फोड येतात.
पण किल्ली सापडली की क्षणात मोकळा कारभार. कर्मयोगाच्या किल्लीमुळे सगळी कर्म निरुपद्रवी वाटतात. ही किल्ली मनोजयाने म्हणजे मनावर ताबा मिळवण्याने मिळते. मनोजयाचा म्हणजे मन जिंकण्याचा अविरत प्रयत्न मात्र हवा. मग कर्माचा अहंकार नाहीसा होतो. कामक्रोधाचे वेग नष्ट होतात, कष्टाची जाणीव नाहीशी होते आणि कर्माचीही जाणीव उरत नाही. उत्कृष्ट कर्मयोगी असतो ना, तो मी करता आहे असं मानत नाही. पाहणं, ऐकणं, स्पर्श करणं, वास घेणं, खाणं, पिणं, झोपणं, श्वासोश्वास ही सगळी कर्म इंद्रियामार्फत सहज होत असतात आणि ती सहज केली जातात. ती निसर्गतः होतात. त्यात मी कर्म करतो असं म्हणण्यासारखं काही नसतं. आणि कर्मयोगी जी कर्म शरीर, मन आणि बुद्धीने करतात ती त्यांची कर्म अनासक्त असतात आणि आत्मशुद्धीसाठी असतात. म्हणून खरा कर्मयोगी ती कर्म मी करतो असं मानत नाही, तर ती सगळं कर्म ब्रह्मामध्ये म्हणजे विशाल एकत्वात विलीन करून अनासक्त होऊन कर्म करतो. याला संन्यास असं म्हणतात. असा संन्यासी कर्मयोगी पाण्यात असणाऱ्या आणि तरीही न भिजणाऱ्या कमलपत्रासारखा अगदी अलिप्त राहतो. साहजिकच आहे, त्याला त्या कर्मापासून निर्माण होणारं पाप किंवा पुण्य स्पर्श करू शकत नाही. आणि अशा रीतीने कार्य केलं की कर्मयोगाला नैष्ठिक शांती मिळते असं भगवंत म्हणतात. कोणी म्हणेल खाणं पिणं, पापण्यांची उघडझाप वगैरे क्रिया आपोआप प्रकृतीमार्फत होतात. हे ठीक आहे, पण ठरवून कुठेतरी जाणं येणं, परीक्षा देणं वगैरे ही शरीराने केलेली कर्म, किंवा वाचणं, लिहिणं, प्रेम करणं ही मनाने केलेली कर्म, एखाद्या गोष्टीचा विचार करणं, निवड करणं, निश्चय करणं ही बुद्धीची कर्म तर आपण करतोच की. मग आपण त्या कर्माचे कर्ते नाही का होणार? पण योगी पण ही सगळी कर्म करतोच. म्हणजे कर्मयोगी ही सगळी कर्म करतोच. म्हणजे वरवर पाहायला गेलं तर सामान्य माणसासारखा तो ही सगळी कर्म करताना दिसतो खरा, पण आंतरिकदृष्ट्या तो वेगळा असतो. तो त्या कार्यात लिप्त होत नाही. म्हणजे जसं आपण एखादं नाटक बघायला जातो ना, त्यातल्या पात्रांच्या भावनाशी आपण अगदी एकरूप होतो. विनोद झाला आपल्याला हसू येतं, दुःखद प्रसंगात आपल्या डोळ्यात अगदी पाणी पण येतं. पण तरीही आपल्याला माहीत असतं की हे नाटक आहे. आपला या पात्रांच्या सुखदुःखांशी काडीचाही संबंध नाही. यालाच साक्षीभाव म्हणतात. साक्षीभावाने आपण नाटक पाहतो, त्यात रमतो, पण वाहून जात नाही. असा साक्षीभाव सतत जागरूक ठेवणं म्हणजे अनासक्ती. मी हे कार्य करायला घेतलं आहे, ते नीट पार पाडणं माझं कर्तव्य आहे. मग ते सफल होईल किंवा होणार नाही, अर्थात याच्या फळावर दृष्टी ठेवून हे मी कर्म करणार नाही, ह्यालाच म्हणजे साक्षीभावाने कर्म करण्यालाच आत्मभावात स्थिरावणं असं म्हणतात. आत्मभावात स्थिरावून फलाची आसक्ती न ठेवता जो वावरतो त्याला नैष्ठिक शांती लाभते. आता ही नैष्ठिक शांती म्हणजे नक्की काय आहे? तर नैष्ठिक शांती म्हणजे प्रयत्नाशिवाय मिळणारी शांती, प्रयत्न शून्य शांती. हे ज्ञानाचं लक्षण आहे आणि हीच समाधी पण आहे. हिमालयात एखाद्या गुहेत राहायला जाऊन मला शांती मिळाली अशी कल्पना केली तर ती फोल ठरते. थोड्याशाही व्यत्ययाने ती शांती भंग पावते. लगेच कामक्रोध उसळून बाहेर येतात. कर्मयोगी मात्र एका बाजूने कर्माला स्पर्श करतो आणि दुसऱ्या बाजूने शांतीला स्पर्श करतो आणि अशा तऱ्हेने ज्ञान आणि कर्म एकच होऊन जातात. त्याला ईश्वराचा अनुभव येतो. ईश्वराचा अनुभव काही एक घटना नसते, म्हणजे एका क्षणी. म्हणजे ईश्वर ह्या दिवशी या क्षणी माझ्यासमोर येऊन उभा राहिला, मला त्याचं दर्शन गुरुवारी झालं, शुक्रवारी झालं, काल झालं असं नसतं. तर ईश्वराचं अस्तित्व निराकारतेने आजूबाजूला हळूहळू सुगंधासारखं भरून राहिलं आहे असा अनुभव येतो. आणि हा अनुभव हळूहळू अधिक सघन होत जातो. शरीरातला मी कोंडलेला असतो, शरीरा एवढाच असतो. नंतर शरीरातला मी, माझं कुटुंब, माझा समाज, माझं राष्ट्र, माझी मानवता, मी मनुष्य प्राणी असा हळूहळू मोठा होत जातो. जितका मोठा होत जातो तितका विरळ होत जातो आणि मग नाहीसाही होतो. हा संकुचित मी म्हणजे अहंकार, तर विशाल मी म्हणजे आत्मा. 13व्या श्लोकात भगवंत म्हणतात, सांख्ययोगाचं असं आचरण करणारे योगी 9 द्वार असलेल्या शरीररूपी घरात राहून कोणतंच कर्म करीत नाही आणि कोणाकडून करवूनही घेत नाही आणि अगदी आनंदाने परमात्म्याच्या स्वरूपात तो स्थिर राहतो. या अध्यायात कर्माचा संन्यास करण्याच्या 2 रीती सांगितल्या आहेत.
एक रीत अशी की यच्च्या यावत सगळी कर्म करत राहून सुद्धा ती गळून पडतील अशी युक्ती साधायची. असं होईल तर संन्यास साधला म्हणायचं. हे कसं शक्य आहे? तर अगदी सूर्याचं उदाहरण घेऊ, सोपं येते. तो सूर्य रात्रंदिवस कर्म करत असतो. एका गोलार्धात रात्री तो दिसत नसला तरी दुसऱ्या गोलार्धात त्याचा प्रकाश, ऊर्जा वाटतोच आहे. पण एवढं कर्म करीत असूनही तो काही कर्म करीत नाही, ही झाली एक रीत. आता याच गोष्टीची दुसरी बाजू अशी, म्हणजे तो कर्म करत नाही म्हणजे तो असतो इतकंच. आता ह्याची दुसरी बाजू अशी की त्याच्या असण्यामुळे, आपापल्या प्रकृती धर्मामुळे सगळ्यांची कामं होतात. म्हणजे वनस्पती अन्न बनवतात, मनुष्य उठून कामाला लागतो, पक्षी अन्नाच्या शोधात घरट्यातून उडून बाहेर पडतात, फुलं उमलतात, काही जंतू मरतात. ही सूर्याची स्थिती अत्यंत अद्भुत आहे. एकीकडे 24 तास कर्म करत राहून तो लेशमात्रही कर्म करत नाही, तर तो काही एक न करता म्हणजे नुसतं असण्याने सर्व जगाला कर्म करायला लावतो. त्याच्यामध्ये अपरंपार प्रेरक शक्ती आहे. वाफ कोंडून ठेवली तर प्रचंड कार्य करते. कोंडलेल्या वाफेत प्रचंड शक्ती असते, ती मोठमोठ्या आगगाड्यांना सहज ओढून नेते. 24 तास कर्म करूनही सूर्याला विचारलं तर तो म्हणेल, मी काही करत नाही. खरंच आहे, तो आपला असतो. म्हणजे रात्रंदिवस कर्म करून काहीच न करणं ही सूर्याची एक तऱ्हा, तर काहीही न करता रात्रंदिवस अनंत कर्म करणं ही दुसरी तऱ्हा. संन्यास या दोन्ही तऱ्हांनी नटलेला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा मनुष्य खूप रागवला असेल. समजा आपल्या मुलाच्या अपराधाबद्दल त्यांना ताड हवं नको ते बोलतो तो. मुलं कानकोंडी होतात, त्यांच्यावर त्या बोलण्याचा भयंकर परिणाम होतो. तर एखादा मनुष्य काय करेल, खूप रागवेल पण एक वाक्यही बोलत नाही, आबोला धरतो. तो त्याचा आबोला प्रचंड परिणाम करून जातो. मुलांना वाटतं यापेक्षा रागवा, मारा, पण हा आबोला नको. त्या आबोल्यात कर्म न करण्याचं प्रचंड शक्ती आहे. दोन्ही असामान्य आहे. एका तऱ्हेनं कर्म प्रगट दिसतं आणि अकर्मावस्था गुप्त असते, तर दुसऱ्यात अकर्मावस्था प्रगट होते पण अनंत कर्म त्या योगाने होतात. अकर्मी संन्यासी सर्व शक्ती कोंडून ठेवतो. तो हातापायांनी इंद्रियांनी कर्म करत नाही, पण असं न करताच तो अनंत कर्म करतो. अशा रीतीने ज्ञान आणि कर्म म्हणजे सांख्ययोग आणि कर्मयोग एकरूपच होतात.